लाइट्स कॅमेरा ऍक्शन। आपलं महानगरच्या आपलं शासन आपलं प्रशासन या विशेष कार्यक्रमात मी उन्मेष खंडाळे आपलं स्वागत करतो। देशाचा विकास करायचा असेल तर काही प्रमाणात कर्ज घ्यावं लागतं। भारतानं पंडित नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत अनेक पंतप्रधान पाहिलेत, अनुभवलेत। प्रत्येकाचं योगदान वेगळं राहिलंय। पंडित नेहरूंनी ज्यावेळी भारताची सूत्र हाती घेतली होती तेव्हा भारताकडे काहीही नव्हतं, शून्यापासून सुरुवात करायची होती। त्या तुलनेत नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत देशानं विविध क्षेत्रात क्रांती केली होती, विकास केला होता। तरीही विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात आणि त्याप्रमाणे खर्च वाढत असतो। अशा वेळी कर्ज काढलं जातं। 1947 पासून 2026 पर्यंत प्रत्येक पंतप्रधानांच्या काळात देशानं किती कर्ज काढलं, तत्कालीन पंतप्रधानांनी कोणती कामं केली, निर्णय घेतले, यांचा आपण 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं धावता आढावा घेत आहोत। ते वर्ष होतं 2013। अच्छे दिन आने वाले हे असा नारा देत भाजपनं प्रचाराचा जोर लावला होता। 2014च्या लोकसभा निवडणुकीला अजून वर्ष शिल्लक होतं। मात्र अध्यक्षीय पद्धतीप्रमाणे भाजपनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भावी पंतप्रधान म्हणून घोषणा करून प्रचाराचा धुराळा उडवला होता। अपेक्षेप्रमाणे केंद्रात भाजपचं सरकार आलं। 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली। तेव्हापासून आजपर्यंत विक्रमी काळ पंतप्रधान पद भूषवणारे अशी नोंद नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाली आहे। पंतप्रधान झाल्यानंतर 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या पहिल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा प्रधान सेवक असा उल्लेख केला होता। त्या काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर होते। त्यांच्या अगोदर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार 10 वर्ष होतं। आता भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएचं सरकार असून नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान आहेत। या कालावधीत खर्चाच्या बाबतीत एक मोठा फरक पडलाय। नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्ष 3 महिन्यांच्या कालावधीत देशावर किती कर्ज असावं असं तुम्हाला वाटतं? काही अंदाज लावता येतो का पहा? नसेल तर आम्ही तुम्हाला हा आकडा सांगतो। या 12.25 वर्षात तब्बल 201.17 लाख कोटींचं कर्ज घेण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात रस्ते, रेल्वे यांचं नेटवर्क आणखी बळकट झालंय। द्रुतगती महामार्ग आणि रस्त्यांचे जाळं विणलं गेलंय। देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रो रेल्वेला चालना मिळाली आहे। पहिल्या बुलेट ट्रेनचं काम वेगानं सुरू आहे। ऑनलाईन पेमेंटला सुरुवात आणि चालनाही देण्यात आली आहे। आता थोडं मागे जाऊया। नरेंद्र मोदी यांच्या अगोदर सलग 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते। पंतप्रधान म्हणून आणि व्यक्ती म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग कायम आदर्शस्थानी राहिले। देशात आर्थिक सुधारणा करण्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांचा मोठा हातभार होता। शिवाय भारतीयांना ओळख निर्माण करून देणारं आधार कार्ड ही त्यांच्याच सरकारची मोठी देणगी आहे। 2008 मध्ये देशात केलेली सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षणाचा तसेच माहितीचा अधिकार, 100 दिवस रोजगाराची हमी देणारा मनरेगा कायदा, चांद्रयान मोहीम ही त्यांच्या काळातील ठळक काम आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षांच्या कालावधीत देशावर 53.11 लाख कोटींचं कर्ज घेण्यात आलं। आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 10 वर्षांच्या कालावधीत कोणतीही घोषणा केली नाही, मात्र काम अमाप केलं। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आधी भाजपचे अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते। अटल बिहारी 3 वेळा पंतप्रधान पदी राहिलेत। त्यांनी पहिली शपथ 16 मे 1996 रोजी घेतली आणि बहुमत सिद्ध करू न शकल्यानं 13 दिवसांनी त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर 19 मार्च 1998 रोजी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि 13 महिन्यांनी त्यांना पुन्हा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। त्यानंतर पूर्ण 5 वर्ष म्हणजेच 22 मे 2004 पर्यंत ते पंतप्रधान होते। या 5 वर्षांच्या कालावधीत त्यांच्या सरकारनं 17.34 लाख कोटींचं कर्ज घेतलं होतं। मे 1998 मधील पोखरण अणु चाचणी, चांद्रयान 1 मोहीम, पंतप्रधान राजीव गांधी यांनी रचलेल्या दूरसंचार क्रांतीच्या पायाला अटल बिहारी वाजपेयींनी खऱ्या अर्थानं अच्छे दिन दाखवले। त्या आधीचे पंतप्रधान होते इंद्रकुमार गुजराल। गुजराल यांचा पंतप्रधान पदाचा कालावधी जेमतेम वर्षाचा होता, तरीही त्यांचा गुजराल सिद्धांत खूप महत्वाचा ठरला। शेजारील बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान या लहान देशांना कोणतीही परतफेड किंवा बदल्याची अपेक्षा न ठेवता
एकतर्फी सढळ हस्ते मदत करावी हा त्यांचा परराष्ट्र सिद्धांत दक्षिण आशियाई राजकारणात महत्वाची कामगिरी ठरला. 14 पक्षांच्या पाठिंब्यावर असलेलं संयुक्त आघाडी सरकारला काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा दिलेला होता. जैन आयोगाच्या अहवालानं काँग्रेसनं डीएमकेला सरकारमधून वगळण्याची मागणी केली. ती मागणी संयुक्त आघाडी सरकारनं अमान्य केल्यानंतर काँग्रेसनं पाठिंबा काढला आणि सरकार अल्पमतात येऊन गुजराल यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या वर्षभराच्या कालावधीत सरकारनं 6.65 लाख कोटींचं कर्ज घेतलं होतं. आता आणखी थोडं मागच्या काळाकडे नजर टाकूया. अटल बिहारी वाजपेयी यांचं 13 दिवसांचं सरकार कोसळल्यानंतर 13 पक्षांच्या युनायटेड फ्रंट सरकारची स्थापना करण्यात आली. कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू यांना पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली. मात्र ज्योती बसू यांनी पंतप्रधान होण्यास नकार दिला. पंतप्रधान पदाची माळ कर्नाटकचे एच.डी. देवेगौडा यांच्या गळ्यात. देवेगौडा यांना देशात फारसं कोणी ओळखत नव्हतं आणि त्यांच्या कामाचा आवाकाही कमी होता. पी.व्ही. नरसिंहराव यांच्यानंतर दक्षिणेतून आलेले देवेगौडा हे दुसरे पंतप्रधान होते. त्यांची कारकीर्द फारशी चमकली नाही. मुळात आघाड्यांचं सरकार असल्यामुळं एकूणच गोंधळाचं वातावरण होतं. कुणीतरी हवं म्हणून देवेगौडांची वर्णी लागली एवढंच. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीची किंवा त्यांच्या कामाची कधीही फारशी चर्चा झालीच नाही. मात्र त्यांच्या 11 महिन्यांच्या कालावधीत सरकारनं 5.91 लाख कोटींचं कर्ज घेतलं होतं. पंतप्रधान पदाचा विषय निघाला की पी.व्ही. नरसिंहराव यांचं नाव आदरानं घेतलं जातं. ते पूर्ण 5 वर्ष म्हणजेच 1991 ते 1996 या कालावधीत पंतप्रधान होते. देशात अत्यंत आर्थिक संकट असताना त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मदतीनं देशाची अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचं काम केलं. देश अत्यंत आर्थिक संकटात असताना त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मदतीनं देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचं अत्यंत महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली. परवाना राज मोडीत काढून त्यांनी भारतीय बाजारपेठ जागतिक स्तरावर खुली केली. त्यांनी लुक ईस्ट धोरणाचा पाया रचला आणि आग्नेय आशियाई देशांसोबत भारताचे परराष्ट्र आणि व्यापारी संबंध अधिक दृढ केले. आर्थिक धोरणांचा पाया घातल्यानं परकीय गुंतवणुकीचं नवं दालन त्यांनी उघड केलं. जागतिक बाजारपेठेत भारताला उच्च स्थानावर नेण्याचा प्रयत्न केला. एवढं करूनही त्यांच्या कालावधीत त्यांनी अवघे 5.24 लाख कोटी कर्ज घेतलं होतं. नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांमुळेच देशाच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थानं चालना मिळाली होती असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 1989 ते 1990 आणि 1990 ते 1991 ही 2 वर्ष भारतासाठी जरा कठीण होती. राजकीय स्थैर्य नव्हतं आणि राजीव गांधी यांना बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. नेमक्या या काळात काँग्रेसच्या बाहेरून मिळालेल्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांनी अल्पसंख्याक सरकार चालवलं. 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 असे 7 महिने ते पंतप्रधान होते. कोणतेही मंत्रीपद किंवा शासकीय पद न भूषवता थेट पंतप्रधान होणारे ते देशातले मोजक्या नेत्यांपैकी एक होते. 1983 मध्ये त्यांनी कन्याकुमारी ते राजघाट अशी तब्बल 4260 किलोमीटरची भारत पदयात्रा केली होती. काँग्रेसमध्ये असताना बाणेदार भूमिकेमुळे ते तरुण तुर्क म्हणून ओळखले जात होते. निवासस्थानाबाहेर 2 पोलीस हेरगिरी करत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं त्यांचा पाठिंबा काढल्यानंतर चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला. त्यांच्या काळात 2.62 लाख कोटींचं कर्ज देशानं घेतलं होतं. राजीव गांधी यांच्यावरती बोफोर्स तोफ प्रकरणी आरोप झाले होते. त्यामुळं 1989 ते 90 या कालावधीत व्ही.पी. सिंग पंतप्रधान होते. व्ही.पी. सिंग यांनी ऑगस्ट 1990 मध्ये मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करून ओबीसी समाजाला केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण दिलं. यामुळे भारतीय समाजात आणि राजकारणात मोठं सामाजिक परिवर्तन घडलं. याच काळात मंडल विरोधात कमंडल आंदोलन भाजपतर्फे सुरू करण्यात आलं. लालकृष्ण अडवाणींची अयोध्येतील राम मंदिरासाठी रथयात्रा सुरू झाली. ही रथयात्रा रोखून अडवाणींना बिहारमध्ये अटक करण्यात आलं. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं राष्ट्रीय आघाडी सरकारचा पाठिंबा काढला. परिणामी 7 नोव्हेंबर 1990 रोजी व्ही.पी. सिंगांचं सरकार अल्पमतात आल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला. व्ही.पी. सिंगांच्या कार्यकाळामध्ये देशाला 2.18 लाख कोटीचं कर्ज घ्यावं लागलं होतं.
मितभाषी आणि तंत्रज्ञानाची आवड असलेले आणि राजकारणात रस नसलेले राजीव गांधी यांच्याकडे पंतप्रधान पदाची सूत्र अगदी योगायोगाने आली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान बनले. 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989 या कालावधीत त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. या काळात त्यांनी देशात कॉम्प्युटर क्रांतीचा, टेलिकम्युनिकेशनचा पाया रचला आणि आधुनिकीकरणाचे वारे देशात वाहू लागले. टेलिकम्युनिकेशन क्रांतीमुळे देशात पीसीओ बूथ सुरू झाले. 1 रुपयात फोन कॉलची सुविधा उपलब्ध झाली. सी डॉटची स्थापना केली. मतदानासाठी वयाची अट 21 वर्षांवरून 18 वर्ष करण्यात आली. 1986 मध्ये शिक्षणाचं राष्ट्रीय धोरण आणलं. शिवाय जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना केली. 1985 मध्ये पक्षांतर बंदीचा कायदा आणणं हे सर्व राजीव गांधींमुळे शक्य झालं. त्यांच्या कालावधीत देशानं 1.87 लाख कोटींचं कर्ज घेतलं होतं. बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणी राजीव गांधी यांच्यावर खूप आरोप झाले. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर 2004 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं राजीव गांधी यांना मरणोत्तर दोषमुक्त केलं. त्यांच्यावर किंवा इतर लोकसेवकांवर भ्रष्टाचाराचा कोणताही कायदेशीर पुरावा सिद्ध झालेला नाही. ऑगस्ट 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं बोफोर्स प्रकरणाशी संबंधित शेवटची याचिकाही फेटाळून लावली. त्यामुळं तब्बल 4 दशकं चाललेलं प्रकरण संपुष्टात आलं. चौधरी चरण सिंग हे भारताचे 5वे पंतप्रधान होते. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 एवढा 5.5 महिन्यांचा कालावधी त्यांना मिळाला. ते असे पंतप्रधान होते ज्यांना संसदेचा सामना करावा लागला नाही. त्यांनी इंदिरा गांधींच्या पक्षाच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन केलं होतं. पण त्यांनी पाठिंबा काढला आणि चरण सिंग यांचं सरकार अल्पजीवी ठरलं. तेवढ्या कालावधीत त्यांच्या सरकारने 0.40 लाख कोटींचं कर्ज घेतलं होतं. अत्यंत कमी कालावधी मिळाल्यानं त्यांची कारकीर्द बहरली नाही. मात्र उत्तर प्रदेशचे 2 वेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी ग्रामीण आणि कृषी विकासावर भर दिला होता. त्यामुळं त्यांचा 23 डिसेंबर हा जन्मदिवस देशात किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. मोरारजी देसाई हे भारताचे 4थे आणि पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते. मार्च 1977 ते जुलै 1979 या काळात जनता पक्षाच्या सरकारचं त्यांनी नेतृत्व केलं. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून सत्तेत आलेले ते पहिले पंतप्रधान होते. 2.25 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत त्यांनी 0.36 लाख कोटींचं कर्ज घेतलं होतं. आयर्न लेडी म्हटलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते इंदिरा गांधींचं. 1971 मध्ये पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेशची निर्मिती करण्यात त्यांची भूमिका मोठी होती. इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाची कारकीर्द जेवढी गाजली तेवढीच वादग्रस्त देखील राहिली. आणीबाणीवरून आजही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. पण बँकांचं राष्ट्रीयकरण आणि हरित क्रांती त्यांच्या कारकिर्दीतील मोठी कमाई राहिलेली आहे. इंदिरा गांधींच्या काळात 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिला यशस्वी अणुस्फोट करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर याला मोठा विरोध झाला होता. या अणुस्फोटासाठी स्माइलिंग बुद्धा अर्थात आणि बुद्ध असला हा कोडवर्ड देण्यात आला होता. अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी भारताच्या या अणुचाचणीवर तीव्र आक्षेप घेतला आणि नाराजी देखील व्यक्त केली होती. ती झुगारून इंदिरा गांधींनी देशाला अणुशक्तीने सुसज्ज केलं. इंदिरा गांधी 1966 ते 1977 तसेच 1980 ते 1984 या कालावधीत पंतप्रधान होत्या. निर्णय घेण्यात आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंडा होता. देश विदेशात त्यांच्या शब्दाला मोठा मान होता. त्यांच्या दोन्ही पंतप्रधान पदाच्या कालावधीत त्यांनी एकूण 1.7 लाख कोटींचं कर्ज घेतलं होतं. बँकांच्या राष्ट्रीयकरणामुळे सर्वसामान्यांना बँकांमध्ये प्रवेश मिळाला. त्यांना कर्ज मिळू लागलं. या निर्णयामुळे सामान्यांचं आयुष्य बदलून गेलं. त्यांच्या काळात गरिबी हटाव हा नारा देण्यात आला होता. बांगलादेशची निर्मिती हे इंदिरा गांधींच्या कार्यकाळातील सर्वात मोठी कामगिरी. त्यांच्या कार्यकाळाबद्दल बोलताना ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा उल्लेख हा ओघानं येतोच. पंडित नेहरू यांच्या निधनानंतर पंतप्रधान पदाची धुरा लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे आली होती. लाल बहादूर शास्त्री अतिशय तत्वनिष्ठ आणि स्वाभिमानी होते. त्यांच्या काळात 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं. त्यावेळी देशातील अन्न टंचाई लक्षात घेऊन त्यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. त्याला भारतीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला. देशातील अन्न सुरक्षेसाठी, हरित क्रांती आणि दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारे श्वेत क्रांतीची पायाभरणी शास्त्रींनीच केली. पंतप्रधान होण्यापूर्वी ते नेहरूंच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री होते. त्यावेळी झालेल्या एका अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा स्वतःहून राजीनामा दिला होता. त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव त्यानंतर कायम आदर्श बनून राहिली. जेव्हा कधी मंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय निघतो तेव्हा आवर्जून लाल बहादूर शास्त्रींच्या नावाचा आदरानं उल्लेख केला जातो. 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याच रात्री त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाचं अधिकृत कारण हृदयविकाराचा झटका सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या मुलाने मृत्यूबाबत शंका उपस्थित केली होती. युद्ध परिस्थिती असूनही त्यांच्या काळात 0.9 लाख कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं, हे लक्षात घ्यावं लागेल. शून्यातून देशाची उभारणी करण्याचं संपूर्ण श्रेय पंडित जवाहरलाल नेहरूंना जातं. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचं अमूल्य योगदान राहिलंय. देशासाठी त्यांनी साधारणतः 10 वर्ष तुरुंगवास भोगला. या कालावधीत त्यांनी विविध ग्रंथ वाचले, अमाप लेखन केलं. यातील द डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक खूप गाजलं आणि आजही वाचलं जातं. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पंडित नेहरू पंतप्रधान बनले. त्यानंतर 27 मे 1964 रोजी त्यांचं निधन झालं. साधारण 17 वर्ष ते पंतप्रधानपदी होते. नेहरूंनी देशाचा कारभार हाती घेतला तेव्हा भारताचं अस्तित्व असं काहीच नव्हतं. त्यामुळं पायाभूत सुविधा, धरणं, रस्ते, शिक्षण व्यवस्था याचा त्यांनी पाया रचला. त्यांच्याकडे प्रचंड दूरदृष्टी होती. शिक्षणाचं महत्व त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच IIT, IIMS, एम्स, अणुऊर्जा केंद्र, इस्रो आदी उच्च शिक्षण आणि संशोधनांचे संस्था त्यांनी स्थापन केल्या. देशाचे लाडके पंतप्रधान, मुलांचे लाडके चाचा नेहरू अशी ही त्यांची ओळख आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून पंडित नेहरूंकडे पाहिलं जातं. अलिप्त राष्ट्रांचे जनक म्हणून त्यांचं मोठं योगदान होतं. पंडित नेहरूंच्या 17 वर्षांच्या कालावधीत त्यांनी अवघे 0.06 लाख कोटींचं कर्ज घेतलं होतं. त्यांच्याच काळात 1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालं होतं, हेही विसरता येणार नाही. आपलं शासन आपलं प्रशासन या कार्यक्रमामध्ये आज आपण पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये देशानं किती कर्ज घेतलं ते पाहिलंय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा. त्यासोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.